डोंगरी, सागरी व नागरी असा उल्लेख असलेल्या पालघर जिल्ह्यात आता 3 नवीन तहसीलदार कार्यालयांची निर्मिती होणार आहे। कोणती आहेत ती 3 तहसील कार्यालय व कुठे होणार आहेत, तसेच राज्यातील नवीन 11 जिल्हाधिकारी कार्यालय व 69 अतिरिक्त तहसील कार्यालय कोणती आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, कारण महत्त्वपूर्ण माहिती माझा भूमिपुत्र चॅनलवर आम्ही घेऊन येत असतो। प्रचंड प्रमाणात वाढत असलेली लोकसंख्या, शहरांबरोबर ग्रामीण भागात वाढते नागरीकरण यामुळे महसूल विभागाच्या कामाचे स्वरूप वाढत चाललेलं आहे। जिल्हा प्रशासन आणि गावातील नागरिक हे अंतर खूप मोठं आहे, त्यामुळे शासकीय कामांसाठी सामान्य नागरिकांना त्रास होत आहे। जिल्ह्यांचा व तालुक्यांचा भौगोलिक व्याप, वाढती लोकसंख्या यामुळे प्रशासनाच्या कामावर प्रचंड जोर येत असतो। यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त तहसील कार्यालय निर्मितीची गरज व्यक्त करण्यात येत होती। हे लक्षात घेता राज्यातील 6 महसूल विभागात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची तर 69 अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे। पालघर जिल्ह्यात वाढते नागरीकरण व शहरांचा होत असलेला भौगोलिक विस्तार यामुळे महसूल विभागाचे काम वाढले आहे। तसेच नागरिकांना मोठा प्रवास करून तहसील कार्यालय गाठावे लागत आहे। ही समस्या लक्षात घेता पालघर जिल्ह्यात वसई, पालघर व डहाणू तालुक्यात नवीन तहसीलदार कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे। पालघर जिल्ह्यात 3 नवीन तहसीलदार कार्यालय अशी असतील: डहाणू तालुका कासा, वसई तालुका विरार, पालघर तालुका बोईसर। राज्यातील 6 महसूल विभागात 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व 69 अतिरिक्त तहसील कार्यालय कोणती असणार ते आता पाहूया।